पासून जिकडे तिकडे धनुष्यबाणच आहे आणि लोकांनी ठरवून टाकलं की बुलढाण्याचा नगराध्यक्ष शिवसेनेकडे द्यायचंय आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात मतदान होत आहे. काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले. आता काय ते मी पण एसपी ना सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा. आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम. आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही. काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं देऊळघाट पासून सगळी आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत. माणसाने जिकाव कसं आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की हे नाव त्यांनी काढले पाहिजे. पण आरोप होते की तुमचे काही मतदान सगळ्याच लोकांकडे होणार करता इथं एक उमेदवार नाहीये. इथे खालचे जे नगरपालिकेचे नगरसेवकाचे उमेदवार आहे त्यांचे नाते गोते वगैरे ते सगळे घेऊन येतात. हो, खरं तर गेल्या वेळेला नगरपालिकेच्या केवळ 54% मतदान झालं होतं आणि आता नवीन प्रभाग रचना झाल्यामुळे त्याचा काही परिणाम होईल, टक्का घटू शकतो? नाही, टक्का वाढेल कारण आम्ही एक मताला आम्ही टार्गेट केलं. याआधी बाहेरगावी गेलेले मतं आणण्याचं नियोजन कधी केलं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणलेलं आहे. त्याच्यामुळे 58-60 पर्यंत जायला पाहिजे. हो, मी मतदान केलं, दोघांनी केलं.